फायनली माझी ट्रॅव्हलर आली आहे खाली. माझ्या बॅगची ना झिप खराब झाली आहे. मी बघते त्याचं काय करायचं आहे. आणि आता ही माझी बॅग आहे. हां रुक रुक खींच के लेके जाओ, उठा मत, बहुत बहुत वो है अभी. आता ही मला हेल्प करते. आता मी तुम्हाला डिरेक्टली भेटते ट्रॅव्हलरमध्ये. पटकन वॉशरूममध्ये चेक करते काही सामान आहे का, आणि बॅग ह्या दोन्ही बॅग्स घेते आणि निघते. आणि सी यू बाई. ही आहे माझी ट्रॅव्हलर. आता मी निघते. वन लास्ट टाइम फॉर यू गाईज. आता अंधार आहे त्यामुळे खूप काही करणार नाही सी. लुक ॲट दिस. ह्या गाडीवर लँडस्लाईड झालं आहे आणि ती गाडी ना अख्खी धसली आहे बघा. आणि आमची ट्रॅव्हलर तिथून येते आहे. आणि इथे आमचा ऑलमोस्ट 1 तास गेला आहे. पण ठीक आहे, आता नशीब ही गाडी वाचली आणि यातले लोक पण वाचलेत. बाकी आता ते ना इथून गाडी एम्प्टी करून आणायला सांगतात, म्हणजे मग गाड्या इथे येतील आणि मग इथून आम्ही पुढे जाऊ. हॅलो, तर आता मी फायनली दिल्लीला पोहोचले. काल रात्री मी 10 वाजता निघाले आणि इथे 2 वाजता पोहोचले. पावणे 2 होत आहेत. ही जर्नी इतकी का लांबली, काय प्रॉब्लेम झाला, काय इश्यू झाला हे मी सगळं सांगेन तुम्हाला. पण संध्याकाळी आता मी माझ्या हॉस्टेलवर चालते. मी हॉस्टेलला जाते, फ्रेश होते आणि मग मी तुम्हाला भेटेल आणि सगळं सांगेन की काय झालं आहे. ठीक आहे. पोहोचले मोस्टॅच. भैया बॅग उतार केलं. आणि हे आहे न्यू फ्रेंड्स कॉलनी. मी फ्रेश झाले आणि मी खाली बसले लॉबीमध्ये. मला कळत नव्हतं जेवायला काय ऑर्डर करू, म्हणून मी इथे छोले आणि राईस ऑर्डर केलं आहे. इतकी भूक लागली आहे, मला काहीच कळत नाही काय करायचं. पाय इतका दुखतो आहे आणि तुम्हाला ती जखम दाखवते कशी झाली. सो पूर्ण बॉडी दुखते, डोकं, पाय, हात सगळं दुखतं आहे. आणि आता मी छोले राईस ऑर्डर केलं, घेते, खाते आणि मग जरा काही झोपते. मग माझा एक फ्रेंड येणार आहे, मग त्या फ्रेंडला भेटते. मग आम्ही बाहेर जाऊन काहीतरी कॉफी वगैरे पिऊ, थोडं बरं वाटेल. हे बघा, आता छोले राईस आलं आहे आणि सॅलड आलं आहे. आता खाऊन घेऊया. मला ॲक्च्युली ह्याची टेस्ट माहिती नाही, आपण टेस्ट करून बघूया. कारण मला असं छोले राईस असं असंच काही आवडत नाही, पण खूप लागतं. इट्स ॲक्च्युली नाईस. आणि मला संध्याकाळी भेटते. हॅलो, तर आज ना मी दिवसभर खरं तर काहीच केलेलं नाही आहे. फॅनचा आवाज होता आणि मी फक्त बसून होते, एडिटिंग केलं आणि अपलोड्स केले, बस दॅट्स इट. आता मी हे खायला मागवलं आहे. दम लागतं मला खूप. हे बघा, हे आहे आलू बॉल्स आणि हे आहे टॅको. आता खाऊन घेते आणि माझ्याकडे औषध आहे ते घेते आणि झोपते. उद्या माझं चेकआउट आहे आणि संध्याकाळी माझी फ्लाईट आहे. उद्या या वेळेला मी फ्लाईटमध्ये असेल. अँड बस दॅट्स इट. माझी ट्रिप खूप छान झाली. परत बाकी स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. हे बघा, मी हे मागवलं आहे पनीर टॅको, क्रिस्पी पनीर टॅको बेल असं काहीतरी नाव आहे याचं. अमेझिंग आहे. खूप भाज्या आहेत त्यामध्ये आणि टेस्ट पण मस्त आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे माझा फायनली शेवटचा दिवस इन दिल्ली. कारण संध्याकाळी माझी फ्लाईट आहे 7 वाजता. तर मला इथून 4 वाजता निघावं लागेल, कारण इथून एअरपोर्ट आहे 45 मिनिट्स, म्हणजे 5पर्यंत मी पोचेन. आणि 7 वाजता माझी फ्लाईट आहे, 9ला एअरपोर्ट आणि 11 साडे11ला घरी. म्हणजे आज मी 7-8 तास ट्रॅव्हलिंगमध्येच घालवणार आहे. बाकी हे बघा, मी आता जरा फ्रेश झाले म्हणून मॉइश्चरायझर वगैरे लावते. तिकडे बॅग्स पॅक करून ठेवले आणि आता 11 वाजता चेकआउट आहे माझं इथून. आता 10च वाजलेत, मी लगेच करते चेकआउट. आणि आज मी असं विचार करते की थोडंसं शॉपिंग करू परत जाऊन, पण करू की नको असं चाललं आहे, कारण खूप लगेच झालं आहे माझं आणि मला माहिती आहे लगेच ॲक्सेस होणार आहे. बट लेट सी काय करता येईल. ठीक आहे. सो आता पुढे मी जे काय करेन ते मी शूट करीनच. आता मी विचार करते ब्रेकफास्ट करून जाऊन. सो खाली बघूया नाश्त्यामध्ये काय आहे. बघा, आता माझा नाश्ता आला आहे, ब्रेड टोस्ट आणि चहा. आणि मला इतकी भूक लागलेली आहे, मला कळत नव्हतं काय ऑर्डर करू. कारण त्यांच्या मेन्यूमध्ये सगळे पराठे, मॅगी आणि हवी छोले असं होतं. सो मला ते सगळं खायचं नव्हतं, म्हणून मग मी ब्रेड टोस्ट चहा ऑर्डर केला. माझी बॅग आली आहे, 1 2 3 बॅग्स 4.
मला असं वाटतं आहे आज मला एअरपोर्टला एक्स्ट्रा पैसे घ्यावे लागतील फॉर द लगेज. मी ट्राय करेन सेव्ह करण्याचे, पण बघू आता कसं काय होतं ते. आता नाश्ता करून घेतो. आता माझं हे जेवण आलं आहे, राईस, दाल आणि जिरा आलू. हे मी खाऊन घेते. हॅलो, तर आता मी जेवायला बसले आणि जेवण खूप छान आहे. असं वाटतं की अरे हॉस्टेलमध्ये तर काय जेवण मिळेल, पण लिटरली घरासारखं जेवण आहे. वरण भात भाजी आणि टेस्ट खूप छान आहे. प्लस प्राइजेस पण नॉमिनल आहेत. मी तुम्हाला मग अशी दाखवलंच ना, डाळ भात आणि आलू जिराची भाजी. सो मला खाऊन इतकं बरं वाटतं. मला इतकी भूक लागलेली, मला कळत नव्हतं मी काय ऑर्डर करू, कारण सकाळी मी ब्रेड टोस्ट आणि चहा खाल्लेला आणि मग त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. आता वाजले किती ते पण दाखवलं, ऑलमोस्ट 3 आणि 4 वाजता मला निघायचं आहे फॉर एअरपोर्ट. बस आता 1 तास आहे. 1 तासात एडिटिंग वगैरे करते आणि आज संध्याकाळी ब्लॉग येईल फायनली माझा. म्हणजे तुम्ही हा ब्लॉग तर नंतर बघाल, पण आज काय तारीख आहे तुम्हाला सांगते, 1 जुलै. तर 1 जुलैला माझा आता ब्लॉग येईल 5 वाजता. सो तुम्ही तो बघा. आय नो थोडीशी इनकन्सिस्टन्सी झाली आहे, पण मी जिथे होते ना केदारनाथ नंतर, तिथे नेटवर्कच नव्हता आणि तिथे वायफाय पण नव्हता. सो त्यामुळे जरासा प्रॉब्लेम झाला. बाकी काय नाही, आता एअरपोर्टला निघताना पण भेटूया. हॅलो, तर आता मी फायनली निघते एअरपोर्टसाठी आणि दॅट्स माय बॅग. बघा, ही माझी बॅग आहे, म्हणजे ह्या माझ्या बॅग्स आहेत. आणि आता कॅबवाला येतो आहे बाहेर, त्याने फोन केला मला, म्हणतो प्रीपेड तो नाही आहे, प्रीपेड तर मला कळतच नव्हतं. म्हणतो उतरली मग पेमेंट करोगे. म्हटलं हां. सो आता आपण कॅबमध्ये बसूया आणि मला टेन्शन आलं माझ्या लगेजचं, कारण सो आता ना मी एअरपोर्टला पोचले आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, माझी फ्लाईट दाखवतच नाही आहे मला बोर्डवर. सो मी आता जाऊन चेक करते आतमध्ये काय सीन आहे. मी स्टेटस चेक केला तेव्हा दाखवत होतं की कॅन्सल. आता जर तसं असेल ना, त्यांची बँड वाजून टाकेल. आता काय झालं माहिती आहे, माझी बॅग आली साईडला, म्हणजे चेकिंग होत होता मागे. तर स्कॅन करताना माझी एक बॅग पास झाली आणि एक बॅग नाही पास झाली. ते बोले बॉटल आहे आतमध्ये, त्यात काय आहे करून, कारण ते पाणी ना थोडंसं मळकट दिसत होतं. ते गंगाजल आहे. म्हटलं अंकल गंगाजल आहे, अच्छा ठीक आहे निकाल के दिखाओ. मग काढून दाखवलं, मग जाऊ दिलं. आणि मला काय वाटलं, माझे लोशन्स वगैरे आहेत वर छोटे छोटे ट्रॅव्हल पॅक, मला वाटलं जर ते काढून फेकले तर मला हार्ट अटॅक येईल, कारण सगळ्या माझे डेली यूजचे. आता मी एअरपोर्टला आले आहे आणि अजून एक, माझी फ्लाईट डिले झाली आहे 5 तासाने, पण मला अजिबात मेसेज आलेला नाही आहे स्पाइस जेटचा. पण मला आता असं वाटतं की कॅन्सल होऊ नये. डिले झाली नो प्रॉब्लेम, पण कॅन्सल नाही व्हायला पाहिजे. आता ते म्हणालेत की डिस्प्लेवर तुम्ही गेट नंबर बघा, आणि ह्याच्यावर तर काही गेट नंबर दिलेला नाही आहे. तो जाऊन चेक करूया. असा डिस्प्ले लावला आहे, ह्याच्यावर टायमिंग येईल, अजून तरी नाही आला आहे. या स्पाइस जेटवाल्यांनी इतकं पकवलं आहे ना. आता माझी फ्लाईट इथे मुंबई दिसते तुम्हाला दिसते फर्स्ट फ्लाईट, इथे कॅन्सल दाखवत आहे. आणि मी त्यांना 10 वेळा विचारलं की फ्लाईटचं काय झालं तर म्हणाले नाही, फ्लाईट जाणार आहे. डिस्प्लेला गेट लागत नाही आहे, डिरेक्ट निरस तसं दाखवते आहे फ्लाईट. आत्ता मला त्यांनी इन्फॉर्मेशन डेस्क करून असं सांगितलं की गेट नंबर 33ला तुम्ही जा आणि गेट नंबर चेंज होऊ शकतो, मग तुम्ही एलिव्हेटर घेऊन वर या. कन्फर्म काहीच नाही, एवढे पैसे देऊन मला इरिटेट होतं म्हणून एअरपोर्टला यायला. कॅन्सल, डिले झालेली फ्लाईट 5 तास, ते पण सांगितलं नाही आहे. ते डिस्गस्टिंग लोक येतं. फायनली गेट नंबर मला कळला आहे. गेट नंबर आहे 23. आधी 33 होतं, मी खाली गेलेले आणि मग डिस्प्लेवर लागलं की 23 गेट नंबर. पण आधी फ्लाईट होती 7ची आणि आता झाली आहे ती 11:30ची, म्हणजे 10:30ची होती, परत 7ची होती, मग 10:30 झाली, आता 11:30 झाली. बट काहीही होऊ देत, मला घरी पोचायचं आहे. बिकॉज आता मला खूप कंटाळा आला आहे. माझी तब्येत बरी नाही आहे, मला औषध घेऊन बरं व्हायचं आहे, नाहीतर मी फिरले असते अजून. पण आता मी खूप टायर्ड झाली आहे. आणि हे बघा ह्यांचं नाटक, हे दिसतं तुम्हाला फर्स्ट देरी 20:30, म्हणजे 11:30ला फ्लाईट इथून डिपार्ट होणार. 11:30ला फ्लाईट निघणार, 1:30ला पोचणार, 2 वाजेल मला एअरपोर्टच्या बाहेर यायला आणि 4-4:30ला सकाळी मी उल्हासनगरला पोचेन. काय उपयोग आहे मी 7ची फ्लाईट करून, त्यापेक्षा मी अर्ली मॉर्निंग फ्लाईट केली असते ना. जाऊ दे. आता मी प्रोटीन बार घेतला आहे आणि बिंगो घेतला आहे, सो हे खाते जरा आणि वाट बघते आता फ्लाईटची.
1:45 रात्रीचे. माझी फ्लाईट होती 7 वाजता संध्याकाळी. 5 वाजता मी दिल्ली एअरपोर्टला पोचले. ती फ्लाईट मग डिले झाली. मग म्हणाले की 9:30. त्यानंतर मी जेव्हा 33 गेट नंबरला गेले तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, सॉरी, इकडे डिस्प्लेवर आलं की गेट नंबर 23 आहे. परत मी 23ला गेले, तिकडे पण फ्लाईट लागलेली नव्हती. मी म्हटलं काय चाललं आहे, फ्लाईट का नाही दिसत डिस्प्लेला? कारण त्यांनी मला जेव्हा बोर्डिंग कार्ड दिलं तेव्हा त्याच्यावर गेट नंबर मेन्शन नव्हतं. ते म्हणाले डिस्प्लेला लागेल तेव्हा तुम्ही बघा. परत मी विचारत एन्क्वायरी काउंटरला 2दा गेले आणि नंतर फायनली परत 33ला गेले. तिकडे पण फ्लाईट 10 वाजता बोर्ड होईल असं सांगितलं. 10:30ला बोर्ड झाली. 11 वाजता फ्लाईट निघाली आहे. 11 पण नाही, 11:30ला फ्लाईट निघाली आहे आणि आता 1:30 वाजलं आहे. इतकं हैराण करून टाकलं आहे आज स्पाइस जेटवाल्यांनी, डोकं फिरवलं आहे. आता मला इथून उल्हासनगरला जायचं आहे. 2 वाजलेत रात्रीचे, अजून बॅग्स येत नाही आहेत. इथे बेल्ट आहे, अजून बॅग झालेले नाही आहेत. या लोकांना मेल लिहा, काही कंप्लेंट टाका, तरी हे काय 0 लक्ष देतात आणि हे पब्लिकला वेडं समजतं. दॅट्स माय बॅग. आणि आता फायनली मला उबर मिळाली आहे. अँड कितना दिखा रहा है टाइम? 1-1.5 तास दाखवला. 1.5 तास दाखवतो आहे, पण ठीक आहे, ॲटलिस्ट गाडी मिळाली. आणि ते दादा म्हणत आहेत की जिथून रूट दाखवते तिकडे खूप पाणी भरले, कारण कालपासून पाऊस पडतोय खूप जास्त मुंबईत नॉनस्टॉप. तर आता आम्ही भिवंडी मार्गेत जाणार आहे, पण ह्याच्यामध्ये दाखवते वाशी, बट मी ते फॉलो नाही करणार आहे कारण मला लवकर घरी पोचायचं आहे. बरं, ते वाशी बिशीला अडकलो तर झालं सत्यानाश. त्यामुळे आता मी 1.5-2 तासात घरी पोचेन आणि मग आपण भेटूया. फायनली मी घरी पोचते आहे. इतकं इरिटेट केलं स्पाइस जेटवाल्यांनी, असं वाटत होतं सटासट कानाखाली लावू त्यांच्या. एक स्टाफ आन्सर द्यायला रेडी नाही आणि ज्याला पण विचारलं ना ते म्हणतात मॅम गेट नंबर 33. तुमची फ्लाईट डिस्प्लेला नाही आहे. माझ्याकडे डिस्प्लेचा पण फोटो आणि व्हिडिओ आहे, तो पण मी लावणार आहे. 5 तास पॅसेंजर्सना तिकडे बसवलं आहे आणि इथून तिथे पळवत आहेत, तिथून तिथे पळवत आहेत. ह्यांनाच माहिती नाही आहे. इतकी डिस्गस्टिंग सर्व्हिस आहे या लोकांची आणि आपल्यामुळे ह्यांचं चालतं आणि हे आपल्यालाच उत्तर देत नाही. तर आता फायनली मी घरी पोचली आहे आणि मम्मी चहा बनवते माझ्यासाठी. बाकी माझी यात्रा खूप छान झाली, माझी ट्रिप खूप छान झाली. अँड तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटले मला नक्की सांगा. आणि आता हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. जय बाबा केदार.